नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या किचनमध्ये झणझणीत आणि चमचमीत असा अंडा मसाला बनवणार आहोत। हा अंडा मसाला आपण इथे कमीत कमी वाटपामध्ये बनवला आहे, तरीसुद्धा अगदी दाटसर झाला आहे। तो कसा झाला आहे यासाठी सविस्तर रेसिपी पहा, कुठेही स्किप करू नका आणि आत्ताच तुम्ही आपल्या रेसिपीला लाईक करा आणि अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे ही अंडे आपल्याला उकळून घ्यायचे आहे। तर एक स्टीलचा टोप घेऊन त्यामध्ये मी अंडी बुडेल इतकं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये एक लिंबाचा बारीक तुकडा टाकायचा, त्यामुळे कसा टोप काळा होणार नाही। आणि आपल्याला इथे 20 ते 25 मिनिटं मध्यम आचेवर ही अंडी चांगली उकळून घ्यायची आहेत। आणि महत्त्वाची टीप म्हणजे अंडी उकळत असताना आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे जेव्हा अंडी आपण सोलतो ना, जेव्हा त्याचं बाहेरचं कठीण आवरण काढतो तेव्हा अंडी सोलायला अगदी सोपं जातं आणि आहेत तशीच अंडी अख्खीच्या अख्खी राहतात, कुठेही तडा जात नाही। त्यामुळे मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे अगदी अंडी व्यवस्थित आहेत तशीच सोलली जातात, व्यवस्थित सोलताना जास्त काही त्रास होत नाही। आणि आता ही अंडी आपल्याला थंड झाल्यानंतर म्हणजे थोडी साधारण कोमट वगैरे असताना आपल्याला सोलायची आहेत। तर अशा प्रकारे एक अंड घेऊन आपल्याला छान सर्व बाजूनी टॅप टॅप करायचं आहे। त्यानंतर दोन्ही हातामध्ये आपल्याला अशा प्रकारे अंड घासून घ्यायचं आहे। नंतर मग हे कठीण आवरण आहे ते आपल्याला काढायचं आहे। इथे पाहू शकता बघा, अगदी सहज बाहेरील कवच आहे ते निघालं आहे। आणि यामधील हे अंड आहे ना, ते अगोदर म्हणजे आपटलं असल्यामुळे जेव्हा मी पाण्यामध्ये उकळायला टाकलं तेव्हाच ते अगोदरच त्याला थोडं क्रॅक होते, त्यामुळे ते तसं आहे। आता इथे बघा आपले सर्व अंडे सोलून झाले। यानंतर या अंड्यांना उभा चीर द्यायचा आहे। आता ही अंडी आहेत ते आपल्याला असे कापून घ्यायचे आहेत। इथे सर्व अंडी आपली कापून झाली आहेत। आणि इथे मी एक मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो आणि एक कांदा घेतला आहे, तो अगदी आपण बारीक चिरून घेऊया। म्हणजे इथे कांदा आपण बारीक चिरून घेणार आहोत, टोमॅटो थोडा जाडसर असला तरी देखील चालेल। तो शिजवल्यानंतर छान मऊ शिजला जातो। त्यानंतर आपण इथे गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतूया आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून छान गुलाबी रंगावर परतून घेऊया। कांद्याचा रंग बदलला की यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून 1-2 मिनिटवर परतून घेणार आहोत। त्यानंतर थोडा जाडसर चिरलेला आपण टोमॅटो यामध्ये टाकणार आहोत। टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे चमच्याने देखील आपण टोमॅटो थोडा स्मॅश करू शकतो। आता टोमॅटो देखील थोडा मऊसर शिजला आहे। कांदा टोमॅटो आपण बाजूला करूया आणि या तेलामध्ये 2 चमचे काश्मीरी चिली पावडर टाकून परतून घेऊया। त्यानंतर 1 चमचा मालवणी मसाला, 1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे। आता हे कोरडे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटभर परतून घेऊया। त्यानंतर इथे मी वाटलेला मसाला घेतला आहे। 2 चमचे म्हणजे आपण कांदा पोहे खातो त्या चमच्याच्या मापाने 2 चमचे मी इथे वाटलेला मसाला घेतला आहे। तो हा मसाला आपण आता यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये छान एकजीव करून घेऊया आणि हे मसाले व्यवस्थित आपण परतून घेऊया जोपर्यंत कढईमधून हे मसाले सेपरेट होत नाही, म्हणजे तेल सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। मसाला बघा कढईपासून वेगळा झाला आहे। त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। जर आपल्याला जास्त पातळ हवा असेल तर पाणी जास्त ओतलं तरी देखील चालेल।
हे ते बघू शकता मी 2 अंड्यामधील पिवळा बल बाजूला काढून ठेवला होता. तो काय करायचं, त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया आणि स्मॅश करून घेऊया, अगदी पेस्ट करून घेऊया. ही पेस्ट आपल्याला यामध्ये ओतायची आहे. यामुळे या अंड्याच्या रस्स्याला, या कालवणाला छान दाटसरपणा येईल. आता इथे आपण 1 चमचा भरून मटण मसाला टाकणार आहोत. यामुळे अंडा मसाल्याला चव जबरदस्त येते. तुम्ही तुमच्याजवळ असेल तो कोणताही गरम मसाला टाकला तरी देखील चालेल, पण शक्यतो मटण मसाला टाका. अंडा मसाल्याला चव अप्रतिम येते. इथे थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्यानंतर उकडलेले अंडे आहेत ती या रश्श्यामध्ये टाकून चमच्याने हा रस आपल्याला उकडलेल्या अंड्यांवरती अशा प्रकारे टाकायचा आहे. त्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटे अगदी मंद आचेवर झाकण ठेवून ही अंडी शिजवून घेणार आहोत. आता झाकण काढून पाहू शकता छान उकळी आले आहे. आता रस्सा देखील छान दाटसर झाला आहे. आता अजून महत्त्वाचं म्हणजे इथे आपण कसुरी मेथीची पावडर टाकणार आहोत. अर्धा चमचा कसुरी मेथीची पावडर आपण टाकून ही कसुरी मेथी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि अजून एखाद मिनिटभर आपण झाकण ठेवून हे मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. तर इथे आपला हा अंडा मसाला तयार झाला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरूया आणि हा अंडा मसाला भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा नानबरोबर खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.